डॉक्टर माधुरी योगेश नासरे, मी होप फाउंडेशनची अध्यक्ष आहे। होप फाउंडेशन हे महिलांसाठी सशक्तीकरण करून त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांना मंच देणं आणि त्यांची प्रगत समाजामध्ये त्यांना स्थान देणे हा एक मुख्य उद्देश होप फाउंडेशनचा आहे। त्या माध्यमाने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे की बचत गटाच्या महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणे, मानसिकरित्या सुद्धा सक्षम करणे यांच्या माध्यमातून आम्ही आज होप फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत। इथे आता स्टॉल लागलेले आहेत आणि इथे 50च्या जवळ आजचे स्टॉल आहेत आणि आता संध्याकाळी खाण्यापिण्याचे स्टॉल अजून लागणार आहेत वेगळे, कारण आता सकाळपासून जे अन्न आहे ते संध्याकाळी खराब होऊ नये म्हणून काही स्टॉल आता संध्याकाळी। उपक्रम अतिशय चांगला आहे। आमच्या राष्ट्रवादी महिला अध्यक्षा, शहर अध्यक्षा जे आहे नासरे मॅडम यांनी हा होप फाउंडेशनच्या माध्यमाने महिलांना एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी घडवून आणून दिलेला आहे की महिला दिवस हा येणाऱ्या आता 8 तारखेला महिला दिवस आहे। त्या माध्यमाने महिलांसाठी प्रत्येक जण सांगतात, बोलतात, पण त्यांना संधी उपलब्ध करून देणं फार कमी लोकांच्या हातामध्ये असते। या जागी हा जो सुभाष ग्राउंड मध्ये फाउंडेशनच्या माध्यमाने हा जो स्टॉल त्या लोकांनी आयोजन करण्यात नासरे मॅडमने त्यांना संधी दिली छान पद्धतीने। तुमचा जो उपक्रम आहे किंवा त्यांचे जे उद्योग आहे ते सगळ्यांचा माहिती काही आता आम्ही ते इथले सगळे स्टॉल फिरले, त्या स्टॉलच्या माध्यमाने काही लोकांनी सांगितलं की पहिल्यांदाच आम्ही इथे स्टॉल लावलेला आहे आणि आम्हाला सुद्धा चांगली संधी भेटली तर त्यांच्याकडून आम्हाला माहित पडलं आणि काहीतरी त्यांना रोजगार चांगला होईल, त्यांच्या ओळखी होतील। या होप फाउंडेशनच्या माध्यमाने, या कार्यक्रमाच्या माध्यमाने त्यांना 2 पैसे मिळवण्याची लागत होईल। द्वारा ये कार्यक्रम हम लोगों ने लिए कि महिलाओं को जो अभी 8 मार्च को जो महिला दिवस है तो हम लोगों ने सोचे कि उस दिन तो बहुत सारे लोग प्रोग्राम रखते हैं, लेकिन हम प्रोग्राम रखकर करेंगे क्या, लेकिन महिलाओं को अगर रोजगार मिलता है उनसे उनकी आर्थिक उन्नति होती है, हम लोग ऐसे प्रोग्राम और भी लेंगे। और इसलिए मैं माधुरी मैम का धन्यवाद करती हूँ कि उन्होंने हम लोगों को भी इन्वॉल्व किया और इन लोगों को आर्थिक रूप से संपन्न करने के लिए यहाँ पे स्टॉल लगवाए, और बहुत बहुत धन्यवाद मैम का। यहाँ पर सुभाष ग्राउंड में, सुभाष स्कूल मैदान में अपन माननीय होप फाउंडेशन की अध्यक्षा नासरे मैडम, माधुरीताई नासरे मैडम, इनके तरफ से यहाँ पर बचत गटों का मेड़ावा रखा गया है और इसकी संकल्पना मैडम ने हमको दी और हमने इसको बहुत अच्छे से उनके सपोर्ट से किया है। और जो सावित्रीबाई फुले ने महिलाओं को सशक्त किया है और स्त्री शक्ति को सशक्त किया है, उसी श्रृंखला में अभी नासरे मैडम भी महिलाओं के सशक्तिकरण के लिए आगे आने के लिए होप फाउंडेशन के तरफ से मजबूत करने के लिए होप फाउंडेशन को 5000 महिलाओं का संगठन तैयार करने के लिए यहाँ पर बचत गटों का मेड़ावा लगाकर अपना एक प्रोत्साहन सबको देकर, बचत गटों के रोजगार के लिए मेड़ावा रखकर सभी को सशक्त करने के लिए जो कार्य हाथ में लिए हैं उनको हम खंडे से खंडे मिलाकर करेंगे और सभी महिलाओं को सशक्त करके उनका जहाँ भी अपन कुछ करते हैं उनको बुलाकर उनके यानी मन को, यानी जो घर में रहकर वो जो कर नहीं पाती वह बाहर निकल के करेगी और हमेशा करेगी, वो सशक्त हो जाएगी तो हमको भी अच्छा लगेगा। हम उनके लिए मेहनत करेंगे और वो अपने लिए मेहनत करेंगे। और जो नारी शक्ति है वो सब पे भारी है, ये तो सभी को पता है। और नारी को जो सलाम करेगा वही अपना नाम करेगा और अपने नाम के लिए नारी ने आगे आना चाहिए और आगे आकर सब कार्य करना चाहिए। इतना ही कहकर मैडम से धन्यवाद। और आज होप फाउंडेशन आणि डॉक्टर माधुरीताई नासरे आणि त्यांच्या टीमनी आज हा इतका मोठा महिला सशक्तीकरणाचा आयोजन केलेला आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे। आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांना जो आज रोजगार मिळतो आहे आणि त्या महिला खरोखर सक्षम होतात आहे, त्यांच्यामध्ये एक उत्साह येतो आहे, त्यांना एक प्रेरणा मिळते आहे। त्यामुळे 8 मार्च निमित्त हा खरोखर एक खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे। त्यानिमित्त मी संपूर्ण बचत गटाला, नासरे मॅडमला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा देते आणि अभिनंदन करते। पुढेही त्यांनी असेच प्रोग्राम घेऊन सोबतच त्यांनी एक डॉक्टर्सचा कॅम्प सुद्धा आयोजित केलेला आहे की तो महिलांना त्यांचं मार्गदर्शन मिळेल आणि आजच्या महिलांना एक फार जरुरीचं आहे की डॉक्टरद्वारे त्यांना मार्गदर्शन मिळावं। त्याबद्दल मॅडमचं खूप अभिनंदन, धन्यवाद।